10 वर्षापासून रखडलेलं हिंदकेसरी पैलवान मारुती माने यांचं कवटीपिराण या ठिकाणी भव्य स्मारक लवकरच पूर्ण होणार असल्याचं भाजपचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील यांनी सांगितलंय। 2014 पासून रखडलेल्या या कामाला आता गती मिळणार आहे। जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्या अध्यक्षतेखाली या स्मारकासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक पार पडली आहे। कवटीपिराण या ठिकाणी या स्मारकाचं काम 20 ऑक्टोबर 2024 पर्यंत पूर्ण करण्याचा ठराव करण्यात आलाय। सांगली जिल्हा भाजपाचे अध्यक्ष निशिकांत भोसले पाटील यांच्या माध्यमातून या स्मारकाच्या कामाला आता गती येत असल्याचं सांगण्यात येत आहे। 2014 सालापासून जवळपास 10 वर्ष त्या स्मारकाचं काम विविध कारणाने रखडलेलं होतं। काल समिती गठीत झाल्यावर त्याची पहिली बैठक समितीचे अध्यक्ष तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे साहेबांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये त्या ठिकाणी पार पडली आणि रखडलेलं काम हे 20 ऑक्टोबर 2024 पर्यंत पूर्ण करून त्याचं हस्तांतर मारुती माने भाऊच्या नावानं असलेल्या ट्रस्टकडे करण्याचे निर्देश त्या बैठकीमध्ये सन्मान्य पालकमंत्री महोदयांनी दिलेले आहेत। त्यामुळे 10 वर्ष रखडलेलं काम येत्या 1 महिन्यामध्ये हे पूर्ण होऊन त्या ठिकाणी हस्तांतर होणार आहे। याचा मनस्वी आनंद माझ्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांना, जे भाऊंच्यावर त्या ठिकाणी कौटुंबिक जिव्हाळी संबंध असलेले अनेक माणसं या जिल्ह्यामध्ये जिल्ह्याच्या बाहेर आहेत, त्या सगळ्यांना झालेला आहे। यानंतर त्याच बैठकीमध्ये पुढील वाढीव जे काम होतं पूर्वीचं 10 कोटीच्या बजेटमध्ये 10 वर्षापूर्वीचे रेट आणि आत्ता 2024चे रेट याच्यामध्ये शासकीय रेटमध्ये फरक पडल्यामुळं अजून 15 कोटी रुपये त्याला कमी पडत आहेत। तर तोही निर्णय माननीय पालकमंत्री महोदयांनी काल त्या बैठकीमध्ये सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी एकमताने घेण्यात आला आणि 15 कोटीचं उर्वरित काम जे आहे, जे प्रलंबित आहे, त्याचा ठराव एकमतानं पारित करून आर्किटेक्ट साहेबांना ते इस्टिमेट बनवून तशी शासन स्तरावर बैठक पुढच्या आठवड्यामध्ये त्या ठिकाणी लावण्याची भूमिका पालकमंत्र्यांनी जाहीर केलेली आहे। त्यामुळे उर्वरित कामही येत्या 1 ते 1.5 वर्षामध्ये पूर्ण होईल अशी सगळ्यांना आम्हाला आशा आहे। या कामाला सोमवारपासून उर्वरित काम जे प्रलंबित आहे त्याची सुरुवात होईल आणि 20 ऑक्टोबरला ते काम पूर्णत्वाकडे राहील। जे राहिलेलं होतं ते पूर्णत्वाकडे जाईल आणि 20 तारखेला ते हस्तांतरित होईल। आचारसंहितेच्या अगोदर त्या हस्तांतराचा कार्यक्रम त्या ठिकाणी निश्चित होईल।